मानवतावादी विचारांना आदर्श मानून संपूर्ण मानवी जीवाबरोबर निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या सर्व जीवाचे रक्षण, जतन, संवर्धनासाठी विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो। हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, पर्यावरणीय आणि कलेच्या विविध क्षेत्रातील जनसेवेच्या दखलपात्र आणि अविस्मरणीय कार्य पाहून कुशल नेतृत्व, जननायक लोकगौरव अभय रंगारी यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे। अभय रंगारी हे विराट व्यक्तिमत्वाचे धनी, कवी, लेखक, मुक्त पत्रकार, समाजसेवक, प्रभावी वक्ता, समीक्षक, साहित्यकार, जननायक लोकगौरव, शेतकरी कामगार नेते, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते, कुशल संघटक तसेच मानवाधिकाराचे खंदे समर्थक असून मानवाधिकाराचे रक्षण, जतन आणि संवर्धनासाठी आपले आयुष्य खर्ची करीत आहेत। मौलिक अधिकार देशाचे संविधान देतात, मात्र मानवाधिकार हे मनुष्य या नात्याने सर्व माणसांना जन्मताच प्राप्त होतात। मानव अधिकाराचा तात्पर्य मानवासाठी आवश्यक अधिकार असतो, अर्थात मानव अधिकार हे वंश, लिंग, राष्ट्रीयत्व, वांशिक, भाषा, धर्म किंवा इतर कोणत्याही स्थितीची पर्वा न करता सर्व मानवासाठी जीवन जगण्यासाठी जन्मजात हक्क आहे। त्यात जीवन आणि स्वातंत्र्याच्या गुलामगिरी आणि छळापासून स्वातंत्र्य, मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, काम आणि शिक्षणाचा अधिकार आणि बरेच काही समाविष्ट आहेत। यापैकी कोणत्याही अधिकारावर शासन, प्रशासन किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थाने या अधिकाराचे हनन केले त्यावेळी अभय रंगारी यांनी याला पुरजोर विरोध करून मानवाधिकाराचे रक्षण, जतन, संवर्धन केले आहे। त्यांच्या या अविस्मरणीय आणि ऐतिहासिक कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। जनसामान्यांचा असामान्य बुलंद आवाज म्हणून अभय हे परिसरात सुपरिचित आहेत। जनहितार्थ लोकांच्या कोणत्याही समस्या ते कायदेशीर मार्गाने त्वरित सोडवतात। त्यांनी केलेल्या कार्याबद्दल अभय रंगारी यांना जीवनगौरव पुरस्कार दशरथ सुरडकर, मुख्य संपादक दैनिक माझा मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, डॉक्टर खुशाल बोपचे, माजी खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ, संजीव भांबोरे, प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा संपादक यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मान, सामाजिक उपक्रम, गौरव सोहळा शांतिवन बुद्धविहार चिचाड पवनी येथे सन्मानित करण्यात आले। याबद्दल परिसरातील जनतेने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत।